भारतातलं सर्वात मोठं मैदान आणि या दिवसाची खासियतच आहे दिनांक 21 जून हा 365 दिवसापैकी सर्वात मोठा दिवस असतो आणि तो मोठा दिवस आज या ठिकाणी पेडगावकरांनी सार्थक केला। गेली 3 वर्ष 1000 बैलगाडी मालक एका दिवशी सहभागी होतात आणि त्याचा फायनल स्वच्छ आणि लख सूर्यप्रकाशामध्ये संपन्न होतो। असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं। सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त पेडगाव केसरी त्याचबरोबर आजच्या या समस्त बैलगाडी शौकीनांच्या हृदयातलं हिंद केसरी मैदान म्हणून पेडगाव केसरी मैदान झालं, ज्या मैदानामध्ये ऑनलाईन नोंद घेण्यात आली 1000 गाडी मालकांची आणि त्या 1000 गाडी मालकांचं नशीब आदल्या दिवशी गट काढण्यात आलं आणि बरोबर मैदानाला 7:30 वाजता सुरुवात झाली। 2 वाजता या मैदानाचे सगळे गट पळाले, 5 वाजता सेमी झाले आणि 5:45 वाजता फायनल झाला। असं सुंदर मैदान संपन्न झालं। या पेडगाव ग्रामस्थांच्या माध्यमातून त्याचबरोबर ज्यांचा आज वाढदिवस आहे, ज्यांना या बैलगाडी क्षेत्रातलं चालतं बोलतं विद्यापीठ म्हटलं जातं, ते आदरणीय सुनील मोरे पेडगाव यांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं हे मैदान। या मैदानामध्ये एकूण 1000 बैलगाडी मालक सहभागी झाले, एकूण 100 गट झाले, त्यामध्ये 8 गटामध्ये सामना झाला आणि 108 गाड्या सेमीसाठी पात्र झाल्या। 108 गाड्यामध्ये 11 सेमी झाले आणि 11 सेमीमध्ये 11 बैलगाडी मालक फायनलसाठी पात्र झाले। त्या सर्व सहभागी 100 गटामध्ये जे सहभागी 1000 गाडी मालक झाले त्यांच्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना समस्त ग्रामस्थ पेडगाव यांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन। जे या ठिकाणी जिंकले त्यांचं अभिनंदन, जे हारले त्यांना शुभेच्छा। आणि या ठिकाणी या मैदानाचा फायनल निकाल आजच्या मैदानामध्ये 11व्या क्रमांकाचे मानकरी पेडगाव केसरी मैदानातील 11व्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 2 वरून पाळली गाडी भद्रा मारुती प्रसन्न संभाजीनगर मोहिलसे धुमा सुसगाव या गाडीचा 11वा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाळली तास क्रमांक 2 वरती भद्रा मारुती प्रसन्न राणा विला देशमुख आहे, पहलवान ग्रुप आहे आणि डीएसपी ग्रुप यांचा या ठिकाणी डावीला सरपंच पाहला आणि त्यांच्या जोडीला श्रुती सुनील भोईर गोलवळे यांची या ठिकाणी टिटवी पाळली। सुंदर अशी गाडी पाळली सरपंच आणि टिटवीची गाडी। सुंदर अशी गाडी आणि छोट्या ड्रायव्हरना ते आजच्या मैदानातील 11 नंबरचे मानकरी ठरले। पेडगाव केसरी सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं महाराष्ट्रातलं तसेच अखंड हिंदुस्थानातलं सर्वात मोठं मैदान आणि या मैदानातील 10व्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 11 वरून पाळली गाडी मा तोजा भवानी प्रसन्न कुमारी सर्वज्ञ अमोलदारा गायकवाड वडकी या गाडीचा 10वा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळली मा तुळजाभवानी प्रसन्न सर्वज्ञ अमोलदादा गायकवाड साहेबराव गायकवाड यांचा या ठिकाणी हरण्यावर छोटा गलास पाळला आणि त्याच्या वेळेला इंजिनियर राहुल साळुंके पेटनाका समीरबाई इस्लामपूर आणि सचिन शेटगरत वरचेवले यांचा या ठिकाणी माणिकराव पाळला। सुंदर अशी गाडी पाळली हरणे आणि माणिकरावची। सुंदर अशी गाडी आणि भैयाड्यावर वाटेगावकरांनी त्या भैया आणि दिव्य मैदानातील 10 नंबरचे मानकरी ठरले। सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं पेडगाव केसरी भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील 9व्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 1 वरून पाळली गाडी कुमार कार्तिकी किरण राऊत बदलापूर या गाडीचा 9वा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळली रोजीला पाळला कुमारी कार्तिकी किरण राऊत बदलापूर अमोल पलवान वाटेगाव यांचा या ठिकाणी सर्जा पाळला आणि त्याच्या जोडीला टगा ग्रुप पुदेवाडी एसके ग्रुप चिकवणवेल यांचा या ठिकाणी तेजा पाळला। सुंदर अशी गाडी पाळली सर्जा आणि तेजाची गाडी। सुंदर अशी गाडी आणि बालुडावर माडवेकरांनी ते आजच्या मैदानातील 9 नंबरचे मानकरी ठरले। सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं पेडगाव केसरी मैदान आणि या मैदानातील 8व्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 3 वरून पाळली गाडी श्री तळेश्वर प्रसन्न कुमारी आयेशा एनडी शेठ पाटील बुर्दुल मुंबई आणि सरकार ग्रुप निवडी या गाडीचा 8वा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळली रोजीला पाळला प्रणव किसन शिंदे मोराळे मायनीकरांचा या ठिकाणी सम्राट पळाला आणि त्याच्या जोडीला पाळला कुमारी आयशा एनडी शेठ पाटील मुंबई निवडीकरांची दादा रायफल पाळली। सुंदर अशी गाडी पाळली सम्राट आणि रायफलची गाडी। सुंदर अशी गाडी आणि अक्कुड्यावर अपसिंगकरांनी ते आजच्या मैदानातील 8 नंबरचे मानकरी ठरले। पेडगाव केसरी मैदानातील 7व्या क्रमांकाचे मानकरी भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील 7व्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 4 वरून पाळली गाडी
आई गावदेवी प्रसन्न, कापरी सिद्धी प्रसन्न, प्रथमेश वैभव शेठ मुळे कुलगाव बदलापूर या गाडीचा 7वा क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पाळे डावीला पाल उजवीला पाला प्रथमेश भैया शेठ मुठे बदलापूर, रिद्धी सिद्धी भगवान शेठ मोरगाव यांचा या ठिकाणी महबूब पाला आणि त्यांच्या जुळला बादल पाला. सुंदर अशी गाडी पाहिली महबूब आणि बादलची गाडी. सुंदर अशी गाडी आणली हानुडेवर मोरगावकरांनी ते आजच्या मैदानातील 7 नंबरचे मानकरी ठरले. आजच्या मैदानातील 6व्या क्रमांकाचे मानकरी सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित पेडगाव केसरी भव्य आणि दिव्य मैदानातील 6व्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 9 वरून पाहिली गाडी जय हनुमान प्रसन्न, श्रेयस श्रीकन्या प्रमोद शेठ घोले पाटील महमदवाडी, घोले पाटील तालीम संघ महमदवाडी आणि वडूजकर या गाडीचा 6वा क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पाहिली घरचा साज पाला उजवीला पाला जय हनुमान तालीम संघ प्रमोद शरगुले पाटील यांचा या ठिकाणी पक्षा पाला आणि त्यांच्या जोडीला बरेच दिवसातून या ठिकाणी विश्रांती घेऊन या ठिकाणी फायनलला पात्र झाला असा या ठिकाणी वडूजकरांचा महाकाल पाला. सुंदर अशी गाडी पाहिली पक्ष आणि महाकालची गाडी ती आजच्या मैदानातील 6 नंबरचे मानकरी ठरले. आणि आजच्या मैदानामध्ये 4 आणि 5 2 गाड्यांच्या मध्ये अटी आणि तटीची लढत झाली आणि त्या लढतीमध्ये पंचांनी दोन्ही गाड्यांना या ठिकाणी सामना दिला. 4 आणि 5 ची रक्कम एकत्र केली जाईल, दोघांना समान विभागली जाईल आणि 4 आणि 5 नंबरचं जे चषक आहे त्यासाठी चिठ्ठी टाकली जाईल. त्या 2 गाड्या अशा आहेत. तास क्रमांक 5 वरून पाहिली गाडी भद्रा मारुती प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण करोडी कुरवडी या गाडीचा 4था आणि 5वा विभागून आला आणि दुसरी गाडी आहे तास क्रमांक 6 वरून पाहिली गाडी कुमारी शौर्या दैवत गोवेकर लोणंद कोरेगाव या गाड्यांचा 4था आणि 5वा विभागून आला. सुंदर असा या ठिकाणी 2 गाड्या पाहिल्या 5 वरती पाहिले मनोहर चव्हाण पाटील छत्रपती संभाजीनगर यांचा या ठिकाणी गावचा साथ ओम्या आणि हरण्या. सुंदर अशी या ठिकाणी ओम्या आणि हरण्याची गाडी आणली विठ्ठल ड्रायव्हर छत्रपती संभाजीनगरकर आणि 8 नंबर तासावरती गाडी पाहिली कुमारी शौर्या दैवत गोवेकर लोणंद विहार शिवाजी पाटील पडलेगाव यांचा या ठिकाणी फजीलराव पाला आणि त्याच्या जोडीला छत्रपती संभाजीनगर यांचा या ठिकाणी खंडू पाला. सुंदर अशी गाडी पाहिली फजीलराव आणि खंडूची गाडी. सुंदर अशी गाडी आणली बबलू ड्रायव्हर वेचलेकरांनी दोन्ही बैलगाडी मालकांच्या चालकांचं हार्दिक अभिनंदन. बैलगाडी शौकीन आणि बैलगाडी चालक मालक तसेच समस्त शेतकरी यांच्या हृदयातलं हिंद केसरी मैदान म्हणून जे मैदान या ठिकाणी ख्याती पावलं ते समस्त पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 6 वरून पाहिली गाडी पैलवान विराज नानासाहेब पिसे पठारवाडी शिरवळ या गाडीचा तृतीय क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पाहिली उजवीला पाला पैलवान विराज नाना पिसे पठारवाडी पैलवान विजय कोबडे शिरवळ नारायण विठ्ठल केंद्रे सरपंच यांचा या ठिकाणी 4x4 गजा पाला आणि त्यांच्या जोडीला आनंद तारेकर वैभव पाटील मानगरकरांचं वादळ पाहिलं. सुंदर अशी गाडी पाहिली गजा आणि वादळची गाडी. सुंदर अशी गाडी आजच्या मैदानातील 3 नंबरची मानकरी ठरली. पेडगावकरांचं सुंदर असं मैदान आज ओपनचं संपन्न झालं आणि उद्या आदतचा 2 निकाल देण्यापूर्वी उद्याचे इंटिमेशन लक्षात घ्या. उद्या सकाळी 7 वाजता मैदानाला सुरुवात होणार आहे आणि 7:30 वाजता गटाला सुरुवात होते. लक्षात घ्यायचं आहे, आपण लवकरात लवकर उपस्थित राहायचं आहे. आणि पेडगावकरांचं बैलगाडी शौकीनांच्या मनावरती आदिराज्य गाजवणारं जे मैदान झालं, ज्या पेडगावकरांनी आज या ठिकाणी या बैलगाडी क्षेत्राला एक वेगळी दिशा दिली आणि 1000 गाड्यांचं मैदान 6 वाजायच्या अगोदर फायनल घेऊन एक इतिहास केला, त्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी पेडगाव केसरी आणि बैलगाडी शौकीनांच्या हृदयातलं हिंद केसरी मैदान. या मैदानामध्ये 2 गाड्यांमध्ये अटी आणि तटीची लढत झाली. त्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 10 वरून पाहिली गाडी जय हनुमान प्रसन्न सार्थक विजय पाटील आगा शिवनगर विंग या गाडीचा द्वितीय क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पाहिली डावीला पाला निसर्ग गार्डन कात्रज पुणे सुभाष तात्या मांगडे यांचा या ठिकाणी बॉस सुंदर पाला आणि त्याच्या उजवीला पाला सार्थक विजय पाटील आगा शिवनगर कारगिल ग्रुप फेडोटने गंगाराम माळी बोपर आणि मुन्ना घोरपडे विंगकर यांचा या ठिकाणी सुंदर पाला. सुंदर अशी गाडी पाहिली सुंदर आणि सुंदरची गाडी. सुंदर गाडी आणली अमरनगर वोट करणे ते आजच्या मैदानातील 2 नंबरचे मानकरी ठरले. पेडगावकरांचं सुंदर असं मैदान, ज्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं सालाबाद प्रमाणे सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त
पेडगाव केसरी. परंतु बैलगाडी मालकांनी या भव्य आणि दिव्य मैदानाला बैलगाडी शौकीनांच्या मनातलं हृदयातलं हिंद केसरी मैदान म्हणून या ठिकाणी नाव दिलं आणि असं ऐतिहासिक मैदान वेळेत पूर्ण केलं. पेडगावकरांनी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि आजच्या 2024 पेडगाव केसरी लोकांच्या हृदयातील हिंद केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी नाथसाहेब प्रसन्न मोहिल सेठ धुमा सुसगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला. सुंदर असे गाडी पाळे उजवीला पाला. मागील वर्षी या ठिकाणी पेडगावकरांचं मैदान झालं होतं. 2023 चा या ठिकाणी 1 नंबरचा मानकरी आणि 2024 चा 1 नंबरचा मानकरी उजवीला पाला. नाथसाहेब प्रसन्न मोहिल सेठ धुमा सुसगाव, सचिन शेटकरत वरचेवले आणि अर्णव सोळंके सुसगावकर याचा या ठिकाणी बकासूर पाला. आणि त्याच्या जोडला मनोहर चव्हाण छत्रपती संभाजीनगर याचा या ठिकाणी लखन पाला. सुंदर अशी गाडी पाहिली बकासूर आणि लखनची गाडी. सुंदर अशी गाडी आणि बबलू चाचानं त्याच्या मैदानातील 1 नंबरचे मानकरी ठरले. आणि बैलगाडी मालक लक्षात घ्या, आजच्या मैदानासाठी जागा उपलब्ध करून दिली ते सातेवाडी ग्रामस्थ, युट्यूब वाले, झेंडा पंच, समालोचक सगळ्यांचं, त्याचबरोबर निकाली पंच असतील, बैलगाडी संघटना असेल, सर्वांचं या ठिकाणी मनापासून